नमस्कार मित्रमैत्रिणींनो, SK बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे 12 व्हिडिओ चॅप्टर्स आपण आतापर्यंत पाहिले आहेत आणि मी अगोदरच्या एका व्हिडिओ चॅप्टरमध्ये सांगितल्याप्रमाणे पुस्तकातील एक एक शब्द आणि एकूण एक लाईन महत्त्वाची असल्यामुळे मी व्हिडिओ चॅप्टरमध्ये स्किप करत नाही, परंतु चॅप्टर खूप लॉंग होत असल्यामुळे त्याचे पार्ट्स केले आहेत हे तुम्हाला सांगितले आहे. तर प्रत्यक्षात पुस्तकाचा 10वा चॅप्टर आणि या बुक समरीचा 13वा व्हिडिओ चॅप्टरला सुरुवात करत आहोत. चॅप्टरचे नाव आहे मास्टर माइंडची शक्ती. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि या चॅप्टर मधील मास्टर माइंडची शक्ती म्हणजे काय हे समजून घेऊया. चॅप्टर नंबर 13, मास्टर माइंडची शक्ती. श्रीमंत होण्याकडे जाणारे 9वे पाऊल. संपत्ती कमावण्यासाठी शक्ती आवश्यक आहे. कोणताही प्लॅन तोपर्यंत निर्जीव आणि निरुपयोगी असतो जोपर्यंत त्याला कृतीमध्ये बदलण्यासाठी पुरेशी शक्ती मिळत नाही. या चॅप्टरमध्ये तुम्हाला ती शक्ती कशी मिळवायची हे समजेल. शक्तीची व्याख्या अशी करता येईल: संघटित आणि बुद्धिमत्तेने मार्गदर्शित केलेले ज्ञान, म्हणजेच इंग्लिशमध्ये ऑर्गनाइज्ड अँड इंटेलिजंटली डायरेक्टेड नॉलेज. या ठिकाणी शक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या इच्छेला प्रत्यक्ष वास्तवात बदलण्यासाठी पुरेसा असलेला संघटित प्रयत्न. हा संघटित प्रयत्न 2 किंवा अधिक लोकांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम असतो, जे एका निश्चित ध्येयाकडे समन्वय आणि सहकार्याच्या भावनेने काम करतात. पैसा कमवण्यासाठी शक्ती आवश्यक आहे आणि पैसा कमावल्यानंतर तो टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा शक्ती आवश्यक असते. आता आपण ज्ञानाच्या स्रोताबद्दल जाणून घेऊया. नंबर 1, अमर्याद बुद्धिमत्ता म्हणजेच इन्फिनिट इंटेलिजन्स. या ज्ञानस्रोतांशी संपर्क साधण्यासाठी वेगळ्या चॅप्टरमध्ये सांगितलेल्या पद्धतीचा वापर करता येतो. यासाठी क्रिएटिव्ह इमॅजिनेशन खूप महत्त्वाचे असते. नंबर 2, साठवलेले अनुभव म्हणजेच स्टोअर्ड एक्सपिरियन्स. माणसाचे पूर्वीचे अनुभव किंवा त्यांचा व्यवस्थित नोंदवलेला भाग कोणत्याही चांगल्या पब्लिक लायब्ररीत मिळू शकतो. या साठवलेल्या ज्ञानाचा मोठा भाग शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकवला जातो, जिथे त्यांचे वर्गीकरण आणि संघटन केलेले असते. नंबर 3, प्रयोग आणि संशोधन. इंग्लिशमध्ये एक्सपेरिमेंट अँड रिसर्च. विज्ञान क्षेत्रात आणि जीवनाच्या इतर अनेक क्षेत्रांमध्ये लोक दररोज नवीन तथ्ये म्हणजेच फॅक्ट्स शोधत आहेत, त्यांचे वर्गीकरण करत आहेत आणि त्यांना व्यवस्थित करत आहेत. जर एखादे ज्ञान साठवलेल्या अनुभवातून उपलब्ध नसेल तर आपण या स्रोतांकडे वळायला हवे. इथेही अनेकदा क्रिएटिव्ह इमॅजिनेशनचा उपयोग करावा लागतो. ज्ञान या तिन्ही स्रोतांपैकी कोणत्याही स्रोतामधून मिळू शकते, पण ते स्पष्ट योजना बनवून आणि त्या योजनांना कृतीमध्ये उतरवूनच शक्तीमध्ये रूपांतरित करता येते. या तिन्ही ज्ञानस्रोतांचा अभ्यास केल्यावर एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे जर एखादी व्यक्ती एकटीच ज्ञान गोळा करणे, त्याला योजनांमध्ये बदलणे आणि त्या योजनांना कृतीमध्ये उतरवणे यासाठी फक्त स्वतःच्या प्रयत्नावर अवलंबून राहिली तर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर तिची योजना मोठी आणि सविस्तर असेल तर तिने इतरांना आपल्यासोबत काम करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. तेव्हाच त्या प्रयत्नांमध्ये शक्तीचे आवश्यक घटक निर्माण होतात. मास्टरमाइंडद्वारे शक्ती प्राप्त करणे. मास्टरमाइंडची व्याख्या अशी आहे: एखादे ठरलेले ध्येय साध्य करण्यासाठी 2 किंवा अधिक लोकांनी ज्ञान आणि प्रयत्नांचा समन्वयाने केलेला एकत्रित उपयोग, म्हणजेच इंग्लिशमध्ये नॉलेज प्लस एफर्ट इज इक्वल टू हार्मोनी. कोणतीही व्यक्ती मास्टरमाइंडच्या मदतीशिवाय मोठी शक्ती मिळवू शकत नाही. मागील एका चॅप्टरमध्ये इच्छेला प्रत्यक्ष रूपात बदलण्यासाठी योजना कशी तयार करावी याचे मार्गदर्शन दिले होते. जर तुम्ही त्या सूचनांचे चिकाटीने आणि बुद्धीने पालन केले आणि तुमचा मास्टरमाइंड ग्रुप निवडताना सावधगिरी बाळगली तर समजा तुम्ही तुमच्या प्रवासाचा अर्धा टप्पा पूर्ण केला आहे, जरी त्या क्षणी तुम्हाला ते जाणवणार नाही. तुम्ही त्या अदृश्य शक्यता नीट समजून घेतल्या पाहिजेत, ज्या योग्यरित्या निवडलेल्या मास्टरमाइंड समूहामुळे तुमच्या समोर उभ्या राहतात. म्हणूनच आपण इथे मास्टरमाइंड प्रिन्सिपलचे 2 पैलू स्पष्ट करत आहोत. नंबर 1, आर्थिक म्हणजेच फायनान्शियल पैलू. मास्टरमाइंडचा आर्थिक फायदा कोणालाही मिळू शकतो जर तो स्वतःभोवती अशा लोकांचा समूह तयार करतो जे त्याला मनापासून मदत करण्यास इच्छुक असतात आणि हे सर्व परस्पर समजुतीच्या भावनेतून करतात. अशा सहकार्यपूर्ण नातेसंबंधावरच बहुतेक सर्व मोठ्या संपत्तीचा पाया उभा आहे. ही महान सत्यता जर तुम्ही पूर्णपणे समजून घेतली तर तुमची आर्थिक स्थिती नक्कीच बदलू शकते. नंबर 2, आध्यात्मिक पैलू. इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल पैलू. हा भाग समजणे थोडे कठीण आहे कारण यात अशा आध्यात्मिक शक्तींचा उल्लेख येतो ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. हे लक्षात ठेवा, या संपूर्ण विश्वात फक्त 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे पदार्थ आणि दुसरे म्हणजे ऊर्जा, म्हणजेच इंग्लिशमध्ये मॅटर आणि एनर्जी. पदार्थाचे विभाजन मॉलिक्यूल
ॲटम, इलेक्ट्रॉन अशा घटकांमध्ये करता येते। त्याचप्रमाणे ऊर्जा सुद्धा वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागलेली असते। मानवी मेंदू ही ऊर्जेचा एक प्रकार आहे आणि त्यातील एक भाग आध्यात्मिक स्वरूपाचा असतो। जेव्हा दोन व्यक्तीचे मन पूर्णपणे एकतेने आणि समन्वयाने जोडले जाते तेव्हा त्यांच्या ऊर्जेतील आध्यात्मिक घटक एकमेकांशी जोडले जातात आणि यामुळेच मास्टरमाइंडचे आध्यात्मिक स्वरूप तयार होते। माझे लक्ष या मास्टरमाइंड प्रिन्सिपल कडे जवळपास 50 वर्षापूर्वी अँड्र्यू कार्नेगी यांनी वेधले होते। या तत्वाच्या शोधामुळेच मी माझ्या आयुष्यातील कामाचा मार्ग निवडला। कार्नेगीचा मास्टरमाइंड ग्रुप जवळपास 50 लोकांच्या टीम पासून बनलेला होता। त्यांचे ठरलेले ध्येय होते स्टील तयार करणे आणि ते विकणे। त्यांनी त्यांच्या संपूर्ण संपत्तीचे श्रेय त्या शक्तीला दिले जी त्यांनी त्यांच्या मास्टरमाइंड ग्रुपमुळे मिळवले। तुम्ही कोणत्याही अशा व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास करा ज्याने प्रचंड संपत्ती मिळवली आहे किंवा ज्यांनी तुलनेने कमी संपत्ती मिळवली आहे। तुम्हाला आढळेल की त्यांनी जाणून बुजून किंवा नकळत मास्टरमाइंडच्या प्रिन्सिपलचा वापर केला आहे। ही महान शक्ती इतर कोणत्याही तत्वाने मिळवता येत नाही। मानवी मनाची तुलना विद्युत बॅटरीशी करता येते। हे सर्व ज्ञात आहे की अनेक बॅटऱ्यांचा समूह एकट्या बॅटरीपेक्षा अधिक ऊर्जा निर्माण करतो। हे सुद्धा तितकेच खरे आहे की एक बॅटरी तिच्या सेल्सची संख्या आणि ताकद यानुसारच ऊर्जा देते। मानवी मन सुद्धा याच पद्धतीने कार्य करते। म्हणूनच काही मानवी मने इतर मनांच्या तुलनेत जास्त प्रभावी असतात। यातून आपण एका महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो। समन्वय आणि एकतेच्या भावनेने एकत्र आलेल्या मनांचा समूह एका एकट्या मनापेक्षा अधिक विचार ऊर्जा निर्माण करतो। जसे बॅटऱ्यांचा समूह एकट्या बॅटरीपेक्षा अधिक ऊर्जा देतो। या उदाहरणावरून लगेच स्पष्ट होते की मास्टरमाइंड प्रिन्सिपल मध्येच ती गुपित शक्ती दडलेली आहे ज्यामुळे लोकांना शक्ती मिळते जेव्हा ते स्वतःभोवती इतर बुद्धिमान लोकांचा समूह तयार करतात। यातून आणखी एक महत्त्वाचा विचार समोर येतो जो आपल्याला मास्टरमाइंडच्या आध्यात्मिक स्वरूपाच्या अधिक जवळ नेतो। जेव्हा वैयक्तिक मनांचा समूह पूर्ण समन्वयाने आणि एकतेने एकत्र येऊन काम करतो तेव्हा त्या एकत्रीकरणातून एक अधिक शक्तिशाली ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा त्या समूहातील प्रत्येक व्यक्तीच्या मनासाठी उपलब्ध होते। हे एक सर्वज्ञात सत्य आहे की हेनरी फोर्ड यांनी आपला व्यवसाय, करिअर आणि प्रवास गरिबी, कमी शिक्षण आणि ज्ञानाच्या अडचणीमध्ये सुरू केला होता। हे सुद्धा तितकेच खरे आहे की 10 वर्षाच्या आतच फोर्ड यांनी या तिन्ही अडचणीवर मात केली आणि 25 वर्षात स्वतःला अमेरिकेतील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये स्थान मिळवून दिले। या गोष्टीसोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट जोडली तर फोर्ड यांची प्रगती सर्वाधिक वेगाने तेव्हा झाली जेव्हा ते थॉमस अल्वा एडिसन यांचे जवळचे मित्र बनले। यावरून तुम्हाला हे समजायला सुरुवात होईल की एका मनाचा दुसऱ्या मनावर किती प्रभाव पडू शकतो। एक पाऊल पुढे जाऊन विचार करा। फोर्ड यांची सर्वात मोठे यश त्या काळात सुरू झाले जेव्हा त्यांचा परिचय पुढील महान व्यक्तींसोबत झाला। यामध्ये हार्वे फायरस्टोन, जॉन बरोज, ल्यूथर बर्बँक या सर्वांमध्ये अत्यंत शक्तिशाली मानसिक अशी क्षमता होती, म्हणजेच इंग्लिशमध्ये माइंड पॉवर होती। यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की खरी शक्ती ही मैत्रीपूर्ण सहवासातून मिळते। माणूस ज्या लोकांसोबत सहानुभूती आणि समन्वयाच्या भावनेने राहतो त्यांच्याकडून तो त्यांचा स्वभाव, त्यांच्या सवयी आणि विचारशक्ती आत्मसात करतो। एडिसन, बर्बँक, बरोज आणि फायरस्टोन यांच्या सहवासातून फोर्ड यांनी त्यांची बुद्धिमत्ता, ज्ञान, अनुभव आणि आध्यात्मिक शक्ती स्वतःमध्ये सामावून घेतली। इतकेच नाही तर त्यांनी मास्टरमाइंड प्रिन्सिपलचा प्रभावी वापर केला ज्याची पद्धत या पुस्तकामध्ये सांगितली आहे। हे प्रिन्सिपल तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे। फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी सुद्धा उत्तम बुद्धिमत्तेच्या लोकांना एकत्रित आणून वॉशिंग्टनमध्ये एक मास्टरमाइंड ग्रुप तयार केला होता। त्यांनी या समूहाला ट्रस्ट ऑफ ब्रेन्स म्हणजे विश्वासू बुद्धिमत्ता असे नाव दिले। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर या समूहाला ब्रेन ट्रस्ट म्हणूनही ओळखले जाऊ लागले। कोणतीही कठीण समस्या आली की या लोकांना लगेच बोलावले जात असे। आपण या अगोदर सुद्धा महात्मा गांधी यांचा उल्लेख केला आहे। बहुतेक लोकांनी त्यांच्याबद्दल एवढेच ऐकले असेल की एक साधे कपडे घालणारा माणूस ज्याने ब्रिटिशांना हरवले, पण प्रत्यक्षात गांधीजी सामान्य नव्हते। ते त्यांच्या काळातील सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली व्यक्तींपैकी एक होते। हे अतिशयोक्ती ठरणार नाही की ते इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये गणले जातात। चला पाहूया की ही शक्ती त्यांनी कशी मिळवली। ही गोष्ट काही शब्दात सांगता येईल। त्यांनी सुमारे 20 कोटी लोकांना एक स्पष्ट ध्येयासाठी पूर्णपणे एकता आणि समन्वयाने एकत्र आणले। थोडक्यात सांगायचे झाले तर गांधीजींनी एक प्रकारे चमत्कारच घडवला, कारण 20 कोटी लोकांना जबरदस्तीने नव्हे तर स्वतःहून समन्वयाने आणि सहकार्याने काम करण्यासाठी प्रेरित करणे हे खरोखरच एक चमत्कार आहे। जर तुम्हाला याबद्दल
याबद्दल शंका वाटत असेल तर फक्त 2 लोकांना जरी पूर्णपणे ताळमेळाने एकत्र काम करण्यासाठी प्रेरित करून पहा. किती कठीण काम आहे हे तुम्हाला समजेल. प्रत्येक व्यावसायिकाला हे माहीत असते की कर्मचाऱ्यांकडून पूर्ण समन्वयाने काम करून घेणे किती कठीण काम असते. शक्ती कोणत्या स्रोतामधून मिळू शकते? या यादीमध्ये तुम्ही पाहिलेच आहे की सर्वात वरचा स्रोत आहे अमर्याद शक्ती म्हणजेच इन्फिनिट पॉवर. जेव्हा 2 किंवा अधिक लोक समन्वयाच्या भावनेने एकत्र येतात आणि एखाद्या स्पष्ट ध्येयाकडे काम करतात तेव्हा ते स्वतःला अशा स्थितीमध्ये आणतात की जिथून ते या अमर्याद शक्तीच्या अखंड स्रोताशी थेट जोडले जातात. हा सर्वात महान शक्तीचा स्रोत आहे. प्रत्येक महान नेता आणि जिनियस या स्रोताकडे वळतो, जरी त्यांना या गोष्टीची जाणीव असो किंवा नसो. याशिवाय आणखी 2 मुख्य स्रोत आहेत ज्यातून ज्ञान मिळते, जे शक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असते. हे स्रोत मानवाच्या 5 ज्ञानेंद्रिया इतकेच विश्वासार्ह मानले जातात, जरी ज्ञानेंद्रिये नेहमीच पूर्णपणे विश्वासार्ह नसतात. हे पुस्तक कोणताही धार्मिक ग्रंथ नाही. यामध्ये दिलेल्या तत्वांचा अर्थ असा नाही की ते थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणाच्या धार्मिक श्रद्धांमध्ये हस्तक्षेप करतात. या पुस्तकाचा एकच उद्देश आहे, वाचकाला मार्गदर्शन करणे की त्याने पैशाबद्दलची इच्छा स्पष्ट ध्येयामध्ये बदलून ती प्रत्यक्षात कशी उतरवावी किंवा प्रत्यक्षात फिजिकल फॉर्म मध्ये कशी आणावी. वाचा आणि विचार करा आणि वाचताना सखोल चिंतन करा. लवकरच तुम्हाला संपूर्ण विषय स्पष्टपणे समजू लागेल आणि तुम्ही त्याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहू शकाल. पैसा आणि त्याचे स्वभाव. पैसा थोडासा लाजाळू आणि संकोची असतो. त्याला जिंकण्यासाठी तुम्हाला त्याचा विश्वास संपादन करावा लागतो. जसा एखादा प्रेमी आपल्या आवडत्या मुलीचा पाठपुरावा करतो तसाच प्रयत्न पैशासाठी सुद्धा करावा लागतो. आणि विशेष म्हणजे पैसा मिळवण्यासाठी जी शक्ती वापरली जाते तीच शक्ती एखाद्याच्या प्रेमासाठी प्रयत्न करताना सुद्धा वापरली जाते. पैसा मिळवण्यासाठी या शक्तीचा प्रभावी वापर तेव्हाच होतो जेव्हा ती विश्वास यासोबत जोडलेली असते, तीव्र इच्छा चिकाटी सोबत जोडलेली असते आणि एका ठोस योजनेद्वारे अंमलात आणली जाते आणि त्या योजनेला कृतीमध्ये बदलले जाते. मास्टरमाइंड ग्रुपचे एक उत्कृष्ट उदाहरण अँड्र्यू ग्रो हे इंटेल कॉर्पोरेशनचे CEO होते, ज्यांनी एक प्रभावी मास्टरमाइंड टीम तयार केली होती. त्यांच्या टीम मध्ये तांत्रिक, मार्केटिंग, आर्थिक आणि प्रशासकीय या सर्व क्षेत्रातील लोक एकत्र काम करत होते आणि ते सुद्धा पूर्णपणे अनौपचारिक पद्धतीने. या टीमची खास वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. कोणालाही खासगी ऑफिस नव्हते, पार्किंगसाठी वेगळी जागा नव्हती, अधिकाऱ्यांना विशेष अधिकार नव्हते. कर्मचाऱ्यांना असा पर्याय देण्यात आला होता की जर कंपनी नफा कमवत असेल आणि तिचे शेअर्स वाढत असतील तर ते स्वतः सुद्धा त्यात गुंतवणूक करू शकतात. ही टीम बाहेरून पाहता साधी वाटू शकते, पण अँड्र्यू ग्रो यांची अपेक्षा खूप कठोर होती. 1976 साली जेव्हा इंटेल कॉर्पोरेशन कठीण काळातून जात होते तेव्हा टीमने स्वतःच्या इच्छेपेक्षा जास्त मेहनत घेतली, अनेक तास जास्त काम केले आणि समस्याचे निराकरण करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. अशाच एका प्रसंगी इंटेलच्या पेंटियम चिपमध्ये थोडी त्रुटी राहिली होती, ज्यामुळे काही ऑपरेशन्स मध्ये अडचण येत होती. त्यावेळी ग्रो यांनी सुमारे $475 मिलियन खर्च करून त्या सर्व चिप्स परत मागवून नवीन चिप्स बदलल्या. ग्रो यांनी त्यांच्या लोकांना लहान गटांमध्ये काम करण्यासाठी प्रेरित केले. प्रत्येकाला आपली भूमिका स्पष्ट माहित होती. प्रत्येकाने आपल्या अनुभव, ज्ञान आणि सर्जनशीलतेनुसार काम केले. टीम मेंबर्स इतके प्रशिक्षित आणि प्रेरित होते की ते 100% देण्यासाठी नेहमी तयार असायचे. जेव्हा कठीण काळ यायचा तेव्हा ही टीम जास्त वेळ देत असे, जास्त ऊर्जा वापरत असे आणि जास्त विचार लावत असे, ज्यामुळे ते कोणतीही समस्या सोडवू शकत होते. छप्परफाड संपत्तीचा प्रवाह. जेव्हा पैसा त्या प्रमाणात येतो ज्याला आपण छप्परफाड संपत्ती म्हणतो तेव्हा तो त्या व्यक्तीकडे अगदी तितक्याच सहजतेने येतो जसे पाणी डोंगरावरून खाली वाहते. एक अदृश्य शक्तीची धारा म्हणजेच इंग्लिशमध्ये इनव्हिजिबल स्ट्रीम ऑफ पॉवर अस्तित्वात आहे, जिची तुलना नदीशी करता येते. फरक फक्त एवढाच की या धारेचा एक प्रवाह वरच्या दिशेने म्हणजेच संपत्तीच्या दिशेने जातो आणि दुसरा प्रवाह खाली म्हणजे गरिबी आणि दुःखाच्या दिशेने जातो. जे लोक या धारेच्या योग्य दिशेने प्रवेश करतात त्यांना ही धारा वरती म्हणजे संपत्तीच्या दिशेने घेऊन जाते, पण जे लोक उलट दिशेने वाहणाऱ्या प्रवाहात अडकतात ते गरिबी आणि संघर्षाकडे खाली ओढले जातात. प्रत्येक व्यक्ती ज्याने मोठी संपत्ती मिळवली आहे त्याने या जीवनाच्या धारेचे अस्तित्व ओळखले आहे. ही धारा मुळात मानवी विचार प्रक्रियेवर आधारित आहे. विचारांचा प्रभाव. सकारात्मक विचार तुम्हाला संपत्तीच्या दिशेने वर नेतात तर नकारात्मक विचार तुम्हाला गरिबीकडे खाली ओढतात.
शकतात। महत्त्वाचा संदेश: जर तुम्ही हे पुस्तक संपत्ती मिळवण्यासाठी वाचत असाल तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। जर तुम्ही सध्या त्या प्रवाहात असाल जो तुम्हाला गरिबीकडे नेत आहे, तर ही माहिती तुमच्यासाठी एका चप्पूसारखी काम करू शकते, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःला त्या प्रवाहातून बाहेर काढून संपत्तीच्या दिशेने नेणाऱ्या प्रवाहात प्रवेश करू शकता। पण लक्षात ठेवा, फक्त वाचून काही होणार नाही, फक्त चांगले वाईट असे मत बनवून काही होणार नाही। अंमल करणे अत्यावश्यक आहे। या तत्वांचा वापर केल्यावरच तुम्हाला त्याचा फायदा होईल। गरिबी आणि श्रीमंती अनेकदा एकमेकांची जागा बदलत असतात। जेव्हा श्रीमंती गरिबीची जागा घेते तेव्हा हा बदल साधारणपणे सुयोग्य विचार करून आणि काळजीपूर्वक अंमलात आणलेल्या योजनेमुळे घडतो। गरिबीला कोणत्याही योजनेची आवश्यकता नसते, तिला कोणाची मदतही लागत नाही, कारण ती धाडसी आणि निर्दयी असते। पण श्रीमंती मात्र लाजाळू आणि संकोची असते, तिला आकर्षित करावे लागते। प्रत्येक जण श्रीमंत होण्याची इच्छा करू शकतो आणि बहुतेक लोक ते करतातही, पण फार थोडे लोक असे करतात जे आपल्या इच्छेला स्पष्ट ध्येयात बदलतात, त्या ध्येयाला प्रखर उत्कटतेने जोडतात आणि त्यासाठी ठोस योजना करून कृतीमध्ये आणतात, आणि अशाच लोकांचा प्रवास श्रीमंतीकडे सुरू असतो। रॉस पेरोट हे अत्यंत मजबूत मनोबल आणि दृढ इच्छाशक्ती असलेले व्यक्ती होते। ही खासियत फक्त त्यांच्यातच नव्हती तर त्यांच्या आसपास असलेल्या मास्टरमाइंड ग्रुपमधील लोकांमध्ये सुद्धा तशीच होती। त्यांच्यामध्ये पैसा कमवण्याची जिद्द होती आणि शेवटी त्यांनी ती साध्यही केली। इलेक्ट्रॉनिक्स डाटा सिस्टीम्स म्हणजेच EDS कंपनीची स्थापना करण्यापूर्वी पेरोट हे IBM मध्ये सेल्समन म्हणून काम करत होते। त्यांना भीती वाटत होती की IBM सोडून स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय चुकीचा ठरेल का, पण त्यांनी त्या भीतीला त्यांना थांबवू दिले नाही। त्यांना त्यांचे ध्येय स्पष्ट दिसत होते, त्यांच्या यशाचे रहस्य होते आपल्या स्वप्नांवर ठामपणे उभे राहणे आणि ती ऊर्जा मास्टरमाइंड टीम पर्यंत पोहोचवणे, ज्यामुळे संपूर्ण टीम एकत्र येऊन त्यांना यश आणि श्रीमंतीकडे पुढे घेऊन जाऊ शकते। रॉस पेरोट यांना पूर्ण खात्री होती की त्यांची चिकाटी म्हणजेच पर्सिस्टन्स चमत्कार घडवू शकते। इलेक्ट्रॉनिक डाटा सिस्टीमला मिळालेल्या त्या कॉन्ट्रॅक्टने हे खरे ठरले। तो त्या काळातील कम्प्युटर इंडस्ट्रीतील सर्वात मोठा करार होता। या स्पर्धेत 2 कंपन्या होत्या, यामध्ये IBM जी की मोठी, श्रीमंत आणि अनुभवी कंपनी होती, आणि EDS अशी कंपनी होती ती लहान पण अत्यंत समर्पित टीम होती। IBM कडे मोठा अनुभव आणि संसाधने होती, तर EDS कडे छोटी पण जिद्दी आणि एकत्रित टीम होती। पेरोट सांगतात, स्पर्धेच्या सुमारे 30 दिवस अगोदर मी माझ्या 15 सदस्यांच्या टीम कडे गेलो। ते म्हणाले, कदाचित आपण जिंकणार नाही, पण हा अनुभव खूप चांगला असेल। मी त्यांना थांबवले नाही किंवा रागावलो नाही, त्याऐवजी मी ब्लॅकबोर्ड समोर गेलो आणि तिथे यशाचे 7 मूलभूत तत्व लिहिले, ज्याच्या आधारावर आपले मूल्यांकन होणार होते। तेव्हाच मागून एक हलकासा आवाज आला, असं केलं तर आपण त्यांना 7-0 ने हरवू। पेरोट म्हणतात, तोच तो क्षण होता जेव्हा आम्ही स्पर्धा सुरू होण्याआधीच जिंकलो होतो। हा प्रोजेक्ट मिळाल्यानंतर कंपनीची ओळख स्टॉक मार्केटमध्ये वाढली, हजारो नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या, कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आले आणि यासाठी EDSला मोठा सन्मान मिळाला। पेरोट यांच्या मते या यशामागचे खरे कारण होते टीमची एकजूट आणि समाधान। प्रत्येकाला वाटत होते की ही डील त्यांच्या स्वतःच्या मेहनतीचे फळ आहे आणि त्यांनी इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याला हरवले। एखादी कंपनी विशेष बनते ती टीम वर्कमुळेच आणि मास्टरमाइंड ग्रुपच्या शक्तीमुळे। याच शक्तीच्या मदतीने कोणताही मोठा प्रतिस्पर्धी जिंकता येतो। मित्रांनो, या ठिकाणी थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचा 13वा व्हिडिओ चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे। तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। स्वतःची काळजी घ्या, नवनवीन पुस्तके वाचा, खूप मेहनत करा आणि आनंदी राहा।